सुप्रभात विद्यार्थी मित्र हो. मी डॉक्टर नानासाहेब यादव, सहयोगी प्राध्यापक डी जी तटकरे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज तळा. आज आपण TYBA मराठी पेपर क्रमांक 5 यामधील वामनाचा रससिद्धांत या घटकाचा अभ्यास करणार आहोत. काव्याची निर्मिती होत असताना किंवा काव्याची निर्मिती प्रक्रियेमध्ये काव्याची तत्व म्हणून ज्या गोष्टींचा विचार केलेला आहे मीमांसकांनी किंवा समीक्षकांनी, त्यामध्ये अलंकार, ध्वनी, वक्रोक्ती आणि रीती ही काव्याची तत्व म्हणून स्वीकारलेली आहेत. त्यापैकी आज आपण रीती या घटकाचा अभ्यास करणार आहोत. वामनाचा रीती सिद्धांत. वामनाने रीती हा शब्द लेखकाची किंवा कवीची सांगण्याची पद्धत किंवा शैली या अर्थाने रीती हा शब्द वापरलेला आहे. वामनाने काव्याची निर्मिती होत असताना काव्याच्या वाचनाने रसिकांना म्हणजे वाचकांना आनंदप्राप्ती का होते याचं उत्तर शोधताना वामन म्हणतो की रीतियुक्त काव्य असेल, रीतींनी गुणयुक्त काव्य असेल तर अशा काव्यातून वाचकांना आनंदप्राप्ती होते, म्हणजेच वाचकांमध्ये सौंदर्याची निर्मिती होत असते असं म्हणतो. आणि म्हणून तो काव्याच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये रीतीला तो अनन्यसाधारण महत्त्व देतो. वामनाने 9व्या शतकामध्ये रीतीची व्याख्या करत असताना तो म्हणतो की रीतिरात्मा काव्यस्य, विशिष्ट पदरचना रीती. रीती हा काव्याचा आत्मा आहे आणि रीती म्हणजे शब्दार्थाची सौंदर्यपूर्ण योजना. आता या व्याख्येमध्ये वामनाला असं म्हणायचं की रीती हा काव्याचा आत्मा आहे. याचा अर्थ असा की संस्कृत मीमांसकांनी ज्यावेळेस काव्याच्या निर्मितीचा विचार केला त्यावेळेस त्यांनी शरीर आणि आत्म्याची उपमा काव्याच्या निर्मितीला किंवा नाटकाच्या निर्मितीला दिलेली दिसते. आता यामध्ये शरीरामध्ये आत्मा असेल तर त्या शरीराला किंमत असते आणि शरीराची शोभा किंवा शरीराचं सौंदर्य हे आत्म्याच्या सौंदर्यावर अवलंबून असतं. अशा प्रकारचा गुंता निर्माण झाल्यामुळे किंवा अशा प्रकारच्या उपमा दिल्यामुळे काव्याच्या निर्मितीची प्रक्रियेचा विचार करताना या गोष्टीसुद्धा आपल्याला समजून घ्याव्या लागतात. रीतिरात्मा काव्यश विशिष्ट पदरचना रीती. रीती हा काव्याचा आत्मा आहे हा विचार मांडत असताना तो म्हणतो की काव्यामधून जर रीती बाजूला केली तर काय होईल, तर ते काव्य वाचनीय होणार नाही. ते काव्य कितीही मोठं, कितीही लेखकाने प्रयत्नपूर्वक लिहिले असेल तर त्यातून कोणत्याही प्रकारच्या सौंदर्याची निर्मिती होणार नाही. वामनाला रीती म्हणजे कवीची सांगण्याची पद्धत किंवा शैली याच्यावर वामनाचा भर आहे. आणि मग ही सांगण्याची पद्धत म्हणजे काय, तर कवीने काव्य लिहिताना किंवा नाटककाराने नाटक लिहिताना शब्दार्थाची केलेली निवड हे वामनाला महत्त्वाचं वाटतं. आणि म्हणून वामन पुढे म्हणतो की काव्यात किंवा काव्यातील शब्दात आणि अर्थात वेगवेगळ्या प्रकारचे गुण असतात. वामनाने 10 शब्दगुण आणि 10 अर्थगुण सांगितलेले आहेत. त्यामध्ये वामनाने प्रसाद, ओज, माधुर्य इत्यादी गुण काव्यात महत्त्वाचे असतात. काव्य हे गुणयुक्त असेल तरच ते सौंदर्य संपन्न बनते. आता याचं उदाहरण द्यायचं की माणूस सुंदर आहे पण त्याचा स्वभाव जर चांगला नसेल तर त्याला परिपूर्ण किंवा त्याला आदर्श माणूस म्हणता येईल का, तर म्हणता येत नाही. आणि म्हणून तो म्हणतो की काव्य कितीही मोठं असेल पण ते काव्य गुणयुक्त नसेल, म्हणजे त्या काव्याची निर्मिती करताना कवीने योग्य शब्दांची निर्मिती केली नसेल, योग्य आणि समर्पक शब्द वापरले नसतील तर असं काव्य अर्थहीन होऊ शकतं किंवा अशा काव्याने तुम्हाला आनंद प्राप्ती होईलच असं नाही. आणि म्हणून वामनाने याचा अधिक विस्तार करत असताना तो म्हणतो की काव्य हे ग्राह्य कशामुळे होतं, तर तो म्हणतो काव्य हे ग्राह्य म्हणजे स्वीकारतो. वाचक म्हणून आपण ते काव्य का स्वीकारतो याचं उत्तर देताना वामन म्हणतो की काव्यम ग्राह्यम अलंकारात. काव्य हे अलंकारामुळे ग्राह्य होतं आणि सौंदर्य हा काव्याचा मोठा अलंकार आहे. ज्या काव्यामध्ये सौंदर्य नाही त्या काव्याला काव्य म्हणायचं का, हाही वामनाने प्रश्न उपस्थित केलेला आहे. वामन म्हणतो काव्याच्या निर्मितीचा विचार करताना वामनाने
गुण हे नित्य आहेत, वामनाने गुणांना महत्त्व दिलेलं आहे. तो म्हणतो की काव्यात गुण नसतील तर ते काव्य उपयोगी नाही. आणि या गुणांचा विचार करताना वामन म्हणतो की गुण हे नित्य आहेत, म्हणजे ते गुण हे नित्य आहेत म्हणजे कायम असतात ते, तर अलंकार हे अनित्य आहेत. हे वाक्य माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. वामनाने रीतीची संकल्पना मांडत असताना गुणांचा विचार केलेला आहे आणि गुणयुक्त शब्द काव्याची निर्मिती करताना कवीने वापरले पाहिजेत. आणि ज्यावेळेस अशा प्रकारची निर्मिती होत असते तर अशा काव्यातून सौंदर्य प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून वामन म्हणतो गुण हे नित्य आहेत तर अलंकार हे अनित्य आहेत. म्हणजे प्रत्येक काव्यामध्ये गुण असतीलच तरच सौंदर्य निर्मिती होईल. कधी कधी अलंकार काव्यामध्ये नसतील किंवा फार कमी जास्त असतील तर त्याचा फार मोठा परिणाम होणार नाही. आणि म्हणून वामन म्हणतो की एखाद्या स्त्रीचं सौंदर्य हा तिचा नित्य गुण आहे. म्हणजे मुळात ती स्त्री दिसायला सुंदर आहे आणि या सुंदर दिसणाऱ्या स्त्रीने अलंकार परिधान केले किंवा अलंकार वापरले, वेगवेगळे अलंकार तिने परिधान केले, तर तिचं मूळचं असणारे सौंदर्य त्यामध्ये अलंकाराची भर पडते आणि ती स्त्री अधिकाधिक सुंदर दिसायला लागते. पण तो म्हणतो की ती स्त्री अलंकाराशिवाय सुंदर असं आहे, कारण सौंदर्य हा तिचा नित्य गुण आहे. आणि म्हणून वामनाने रीती सिद्धांतामध्ये शब्दांच्या सौंदर्याला म्हणजे शब्दांच्या निर्मिती प्रक्रियेला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. तो म्हणतो शब्दांच्या निर्मिती प्रक्रियेतून रसप्राप्ती म्हणजे आनंदप्राप्ती होत असते. शब्दांना गुण असतात आणि हे गुण काव्याची शोभा वाढवण्याचं काम करत असतात. स्त्रीचं सौंदर्य हा तिचा मूळचा गुण आहे आणि जर समजा स्त्री सौंदर्यवान नसेल आणि तिनेही कितीही दागिने वापरले तरी ती स्त्री सुंदर दिसेलच असं नाही. आणि म्हणून तो या ठिकाणी सौंदर्यम अलंकार यावर भर देतो. तो म्हणतो की सौंदर्य या मूल्यावर वामनाचा विशेष भर आहे. मला असं वाटतं की वामन सौंदर्य या मूल्यावर भर देताना रीतिरात्मा काव्यस्य म्हणजे विशिष्ट पद्धतीने जी काही कविता करतो किंवा कवितेमध्ये शब्द वापरतो त्याचा विचार या ठिकाणी वामनाला अभिप्रेत आहे. वामन असं म्हणतो की रीतिरात्मा काव्यस्य विशिष्ट पदरचना रीती. रीती हा काव्याचा आत्मा आहे आणि रीती म्हणजे शब्दार्थाची सौंदर्यपूर्ण योजना. ही शब्दार्थाची सौंदर्यपूर्ण योजना पाहत असताना वामनाने मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 10 शब्दगुण आणि 10 अर्थगुण सांगितलेले आहेत. काव्याला सौंदर्य लाभते ते कशामुळे लाभते तर काव्याला सौंदर्य हे गुणांमुळे आणि अलंकारामुळे लाभते. आणि म्हणून वामनाने रीती संकल्पनेमध्ये 3 पैलू महत्त्वाचे मानलेले आहेत. ते 3 पैलू म्हणजे गुण, दोष आणि अलंकार. आता याचा विचार करत असताना वामनाने 10 शब्दगुण आणि 10 अर्थगुण याच्यामध्ये ओज, प्रसाद, श्लेष, समता, समाधी, माधुर्य, उदारता, अर्थप्राप्ती, कांती असे 10 शब्दगुण आणि 10 अर्थगुण म्हणून याची चर्चा केलेली आहे. दोष विचार हा वामनाच्या रीती विचाराचा दुसरा पैलू आहे. वामन म्हणतो की काव्य हे गुणांनी युक्त असेल तर काव्यामध्ये सौंदर्य प्राप्ती ही होणारच. पण काव्यामध्ये दोष असतील, काव्याच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये दोष असेल तर त्या काव्याने सौंदर्य प्राप्ती होईलच असं नाही. आणि म्हणून मी मगाशी उदाहरण दिलं होतं की मुळात कुरूप व्यक्ती असेल आणि अशा व्यक्तीने किंवा मृत व्यक्तीच्या अंगावरती कितीही आपण दागिने घातले, तिला कोणत्याही प्रकारची वेशभूषा केली तर त्याचं सौंदर्य वाढेलच असं नाही किंवा वाढणार नाही. त्या पद्धतीने जर काव्य दोषयुक्त असेल तर अशा दोषयुक्त काव्यामुळे सौंदर्याची निर्मिती होईलच असं नाही. दोषाच्या विरुद्ध तो गुणांना महत्त्व देतो आणि तो म्हणतो की काव्याच्या निर्मितीमध्ये गुणांना विशेष प्राधान्य असतं आणि जर काव्यामध्ये गुण अधिक असतील तर सौंदर्य हे अधिकाधिक खुलणार आहे किंवा वाचकांना मिळणारा जो आनंद आहे तो अत्यंत उच्च कोटीचा किंवा पराग कोटीचा असणार आहे. वामनाने दोष विचार सांगत असताना पदार्थ दोष, पददोष, वाक्यदोष आणि वाक्यार्थ दोष असे वेगवेगळे 20 प्रकारचे दोष सांगितलेले आहेत. रीती सिद्धांताचा तिसरा
आणि महत्त्वाचा मूलाधार म्हणजे अलंकार. अलंकारामुळे काव्याचं सौंदर्य वाढतं. पण जरी हे सौंदर्य वाढत असले तरीही काव्यामध्ये जर गुण नसतील तर या अलंकारालाही काही किंमत उरत नाही असं वामन म्हणतो. आणि म्हणून या अलंकाराचे सुद्धा त्यांनी शब्दालंकार, अर्थालंकार असे वर्गीकरण करताना वामनाने वैदर्भी, गौडी व पांचाली असे रीतीचे 3 प्रकार त्याने मांडलेले आहेत. रीती सिद्धांतामध्ये लेखकाची सांगण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीला महत्त्वाचं स्थान आहे. लेखक जे शब्द वापरतो, लेखक काव्यनिर्मिती करत असताना जे शब्द वापरतो त्यालाही महत्त्व आहे. आणि म्हणून कवी आपल्या अंतरंगातील म्हणजे कवीच्या मनामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या भावना असतात आणि या भावनांना आकार देण्यासाठी तो शब्दांच्या साहाय्याने कागदावरती त्या भावना उतरवत असतो. आणि म्हणून वामन म्हणतो की कवी आपल्या अंतरंगातील भावनांना आकार देण्यासाठी शब्दांचा आधार घेतो आणि हा वामनाचा पदबंध होय. गुण शब्दांच्या ठायी असतात. तो म्हणतो की गुण हे शब्दांकडे असतात आणि ज्या पद्धतीचे गुणयुक्त शब्द असतात तशा प्रकारचे अर्थ असतात. म्हणजे शब्दांना गुण असतात म्हणजे काय, शब्दांना अर्थ असतात. आपण सुद्धा एखाद्या व्यक्तीला चांगलं बोललो तर त्याचा रिझल्ट किंवा त्याच्याकडनं येणारी प्रतिक्रियासुद्धा चांगली असते. आपण एखाद्या व्यक्तीला उर्मट बोललो तर त्याच्याकडनं येणारी प्रतिक्रियासुद्धा उर्मट असते. म्हणजे शब्दांना गुण असतात किंवा शब्दांना एक प्रकारचं अर्थ असतो, या अर्थालाही गुण असतात असं वामन म्हणतो. वामनाला अभिप्रेत असणारा रीती सिद्धांत म्हणजे रीती हा काव्याचा आत्मा आहे असं ज्यावेळेस वामन म्हणतो त्यावेळेस वामनाला काव्याचं बाह्यांग म्हणजे बाह्य गोष्टी अपेक्षित नाही, तर रीती म्हणजे काव्याचा मुख्यतः मूलाधार इथं वामनाला अपेक्षित आहे. आणि हा मूलाधार गुणविचार म्हणून याचा उल्लेख वामन करतो. गुण हे काव्याच्या सौंदर्याचे निर्माते आहेत. काव्यामध्ये जर गुण नसतील म्हणजे शब्दांना जर योग्य पद्धतीचे गुण नसतील, शब्द वापरताना किंवा शब्दाची निर्मिती करताना गुणयुक्त शब्द जर कवीने निर्माण केले नाहीत, वापरले नाही, तर अशा काव्यांना वामन म्हणतो की ते दोषयुक्त काव्य होईल. आणि अशा काव्याच्या वाचनाने किंवा असं काव्य तुम्ही पुन्हा पुन्हा जरी ऐकलं तर त्याने मात्र आनंद निर्मिती होत नाही. याचं चांगलं उदाहरण मी तुम्हाला देईल की ज्ञानेश्वरांची भावार्थ दीपिका वा ज्ञानेश्वरी वाचत असताना प्रत्येक वेळेला आपल्याला वेगळ्या प्रकारचं सौंदर्य जाणवतं. याचं कारण काय की ज्ञानेश्वरांनी प्रत्येक गीतेच्या प्रत्येक श्लोकाचं विवेचन करत असताना त्याने जे गुणयुक्त शब्द वापरले आहेत किंवा जे अलंकार वापरले आहेत ते इतके चपकल आणि इतके योग्य आहेत की त्यामुळं आपल्याला प्रत्येक वेळी त्याचा एक वेगळ्या पद्धतीचा आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. वामनाच्या रीती सिद्धांतामध्ये काव्यातील सौंदर्य निर्मितीचा विचार वामनाने मांडलेला आहे. आणि काव्याच्या सौंदर्य निर्मितीचा विचार मांडत असताना वामनाने रीती तत्वाला किंवा रीती विचाराला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. याची जर आपण व्यापकता लक्षात घेतली तर आपल्याला असं लक्षात येईल की वामन म्हणतो की लेखकाची सांगण्याची पद्धत, लेखकाने व्यक्त होण्याची जी पद्धत, शब्दांच्या माध्यमातून जी लेखकाची व्यक्त होण्याची पद्धत आहे ती पद्धत गुणयुक्त असेल, त्यामध्ये कमीत कमी दोष असतील तर ते काव्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असं काव्य आपण वाचलं, वाचकांनी वाचलं तर त्यांनाही आनंद निर्मिती झाल्याशिवाय राहणार नाही. रीतीला काव्याचं प्राणतत्वाचं स्थान देत असताना सौंदर्य प्रतीचं किंवा सौंदर्याची निर्मिती ही गुणांमुळे होत असते. आणि सौंदर्य प्राप्ती करून देण्यासाठी गुणयुक्त पदरचना म्हणजे गुणयुक्त जर शब्द लेखकाने वापरले किंवा कवीने वापरले तर ते काव्य अधिक सुंदर होईल असंही वामनाला अभिप्रेत आहे. वामनाचा रीतिविचार पाहत असताना आपल्याला कवीची व्यक्त होण्याची पद्धत आणि कवीनी काव्यनिर्मिती करत असताना कवीने अलंकार, वक्रोक्ती, रीती याच्याबरोबर रीती विचारालाही वामन महत्त्व देतो. तो म्हणतो की प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने योग्य गुणयुक्त असे शब्द जर लेखकाने वापरले तर ते काव्य अधिक सुंदर होईल. वामनाच्या रीती सिद्धांतामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते. रीती म्हणजे लेखकाची किंवा कवीची सांगण्याची पद्धत आणि ही पद्धत गुणयुक्त शब्दांची निर्मिती असेल तर त्यातून निश्चित काव्याची निर्मिती झाल्याशिवाय राहणार नाही.
धन्यवाद मित्रांनो.